सर्वेश 11 कॉंग्रॅच्युलेशन टॉप 3 मध्ये दाखल झाला आणि त्यानंतर आपण वळतोय. चला घाई करायची आहे. प्ले बॉईज जीवदानी माऊली बी दोन्ही संघ आपण आपापल्या पोझिशन मध्ये या. प्रथमतः मला वाटतं नाणेफेकीचा कॉल जिंकला जातो प्ले बॉईज संघ आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळतं. टॉप 6 मधील शेवटची लढत भिडत तब्बल 12 संघ ह्या स्पर्धेत. आज सकाळपासून चालणारा हा रणसंग्राम महासंग्राम सर्व काही हे दर्शवून देतोय. मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतोय फॅन हे स्वतःचे खेळाडूंचे खरं तर आपल्या फेवरेट खेळाडूंचे बॅनर घेऊन येत आहेत. दीपक पागी आपण मंचाच्या दिशेने यायचे ही विनंती असेल. अक्षय आपली वाट पाहतायत येते. दीपक पागी मॅचच्या दिशेने वळतोय. दोन संघामधील लढत भिडत आपण पाहतो. एकीकडे जीवदानी माऊली बी आहे तर दुसरीकडे प्ले बॉईज. पहिला चेंडू सिंगल धाव धाफकामध्ये ऍड मयूर आहे. एक स्टारकास्ट आहे खरं तर. जयेश बनसोडे असेल मयूर असेल अनेक खेळाडू आहेत. तर राहुल परदेशी सारखा खेळाडू आहे. ह्या खेळाडूंना आजच्या दिवसात सकाळपासून प्रभावित काम देखील केले. दोन खेळाडूंच्या खांद्यात मॅन ऑफ द मॅच ची जर्सी आहे. असे दोन खेळाडू आहेत प्रभावित कामगिरी केलंय. सुयोग खांडेकर आहे. दुसरीकडे आपण दुर्गेशला पाहतोय. परंतु आता थोडीशी एक्स्ट्रा मेहनत करावी लागणार आहे. येथून जर का PPL ही ट्रॉफी आपल्या नावावर करायची असेल तर येथून थोडी अजून एक्स्ट्रा मेहनत करावी लागेल. आणि ते एक्स्ट्रा मेहनत करण्यासाठी हे मैदानात हा रणसंग्राम महासंग्राम आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 2 धावा ह्या धाफळकावर आहेत. थोडासा कुठेतरी एक्सपिरियन्स नक्कीच शेअर केला जातोय. राहुल परदेशी पहिल्या 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 2 धावा धाफळकावर आहेत. पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम केलं जात आहे. बॅफर्ड लेतोय हलक्या हाताने खेळला जातोय. सिंगल धाव धाफळकामध्ये ऍड. आतापर्यंतचे 4 चेंडू 3 धावा धाफळका देतात. क्रिकेटचा एक रणसंग्राम महासंग्राम अर्थातच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत फुलपाडा प्रीमियर लीग पर्व 3. बॅफर्ड लेआउट टाकण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट होईल का? सिंगल धाव धाफळकामध्ये पुन्हा एकदा ऍड केली जाते. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ निकम सर असते तर 1 to go असा नक्कीच आवाज आला असता. 4 धावा ह्या धाफळकावर आहेत. बॅफर्ड लेआउट टाकण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण कॉम्बिनेशन फील्ड. सिंगल धाव धाफळकामध्ये ऍड. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा ह्या धाफळकावर आहेत. विजय सावंत आपण जिथे कुठे असाल आपल्यासाठी प्राइज होतं कॅश प्राइज ते घेऊन जायचंय. विजय सावंत सहयोग खेडेकर सोहम खाडे यांच्याकडून 250 रुपयाचं पारितोषिक होतं. आणि गुजरताई यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक होतं. विजू ते आपण घेऊन जायचंय. हार्डलक परंतु अतिशय शानदार प्रभावित खेळ राहिला. पुढील वर्षांसाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बॅफर्ड लेआउट ढकलण्याचा प्रयत्न ऑनसाइडच्या दिशेनं डायरेक्ट हिट आहे. परंतु खेळाडू हा सुखरूप क्रीज मध्ये आहे. You miss, I will definitely furniture destroy. गडी बाद. सुयोग खांडेकर ह्याच्या खेळाडूला लागते यावेळेला समाप्ती.
थँक्यू डीजे. या अगोदरीला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधून आल्या वैयक्तिक 11 धावेंची खेळी आणि जो सलामीर फलंदाज हा शेवटपर्यंत सामना फिनिश करून गेला, तो खेळाडूचं नाव आहे मिस्टर शुभम खांडेकर. शुभम खांडेकर, आपण देखील यायचे. सहा धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. निखिल असेल, मयूर असेल, ह्या गोलंदाजांना आतापर्यंत प्रभावित कार्य केलंय. अतिशय शानदार गोलंदाजी. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होते. कधीही न संपणारा न शेवटच्या श्वासापर्यंत मनावर अधिराज्य गाजवणारा खेळ, अर्थातच तुम्हा सर्वांचा लाडका खेळ. आज फुलपाडा नगरीमध्ये आपण पाहतोय अगदी क्रिकेटमय वातावरण. म्हणजे पहा ना की कोणाला दारूची नशा तर कोणाला प्रेमाची नशा असते, परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत. आम्हाला फक्त आणि बॅट आणि बॉलची नशा. कोणाला पदाचा गर्व, कोणाला श्रीमंतीचा गर्व असतो, परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत. आम्हाला त्या घरातील ट्रॉफींचा गर्व आहे. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 14 धावा. गडी बाद असेल का? पंच म्हणतायत हो, गडी बाद. तिसरा विपुलच्या रूपानं. विपुलच्या खेळाला लागतंय यावेळेला पूर्णविराम. नक्कीच धन्यवाद. आपण सुपर 6 मध्ये वळतोय, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा अंतिम सामना. सुपर 6 मधील दोन संघ, एकीकडे जीवदानी माऊली बी आहे तर दुसरीकडे प्ले बॉईज संघ आहे. चॅम्पियन संघ आहे. जयेश बनसोडे असेल, अनेक खेळाडू वेदांतला आपण पाहतोय. निखिल सारखा खेळाडू असेल. खेळाडूंना प्रभावित काम देखील केलं आतापर्यंत. जयू टिच्चून मारा केला जातोय. दिशा देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ. धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 14 धावा, 15 धावा आहेत. चार चेंडूंचा खेळ आहे. बफेट लावून पुन्हा एकदा ढकलला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे. त्या रणनीतीला साजेसा खेळ केला जातोय. पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. धावफलकावर 16 धावा आहेत. पुन्हा एकदा शेवट तितकीच गोड. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. 16 धावा धावफलकावर येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं. हाँ 16 धावा.
थँक्यू डीजे. यस, पंच गंभीर पाटील. वाईट साठी रिव्ह्यू आहे. सिद्धू. जॉन्टी सर. सिद्धू एक मिनिट यायचं. वर 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 चेक करायचं, चेक करायचं. चला, आयोजकांना विनंती असेल आपण मंचाच्या दिशेने यायचंय. संपूर्ण आता जीवदानी माऊली क्रिकेट क्लब तसेच फुलपाडा क्रीडा मंडळ आपल्याला विनंती करतो आपण मंचाच्या दिशेने या. मॅचच्या दिशेने आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 22 धावा आहेत. या अगोदर सुपर 6 मधील पहिला सामना झाला होता, त्यामधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हा बाकी होता आणि त्या खेळाडूचं नाव आहे मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. खेळाडूचं नाव मिस्टर सौरभ विश्वकर्मा. मी विनंती करतोय वसईविरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषीदादा देसाई यांना मी विनंती करतोय यांच्या शुभ हस्ते मंचावरच यायचंय. सौरभ विश्वकर्मा, चला आपण या त्वरित. सुपर 6 मधील पहिल्या मॅच मध्ये ज्याचा खेळ राहिला होता बहारदार, तो ठरला आहे प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी वसईविरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषीदादा देसाई यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. 555-3 ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली जर्सी. आणि त्यानंतर सुपर 6 मधील दुसरा सामना आणि त्या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता मिस्टर शुभम खांडेकर. मी विनंती करतोय वसईविरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप शर्मा सोनूभाई यांना मी विनंती करतोय आपण आपले शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन आपण पाहतोय 555-3 ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे स्पॉन्सर केलेली जर्सी आणि ही जर्सी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय, तिथे 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावर 25 धावा.
25 धावा आहेत धावफलकावर. क्षमा असावी, शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला जातोय. 2 खेळाडूंना भेटून चेंडू अगदी सीमारेखा पार. 4 धावा. शेवट कुठेतरी गोड असेल नक्कीच. यस, डीजे थांबवतोय. हा, मी विनंती करतोय ह्या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं एक मुख्य सत्कार वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्थातच ऋषीदादा देसाई यांचा या ठिकाणी गोड सत्कार करण्यात येईल. अतिथी देवो भव ही आमची खरं तर भारतीय संस्कृती आणि ही संस्कृती या ठिकाणी जोपासण्याचा प्रयत्न केला जातोय PPLच्या माध्यमातून. मी विनंती करतोय महेश यादव अर्थातच मॅडी या नावाने भरपूर असं प्रेम मिळत आहे. मॅडी दादाला मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांचा या ठिकाणी गोड सत्कार करण्यात येतो. आणि त्यानंतर विनंती करतोय वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप शर्मा सोनूभाई यांचा देखील या ठिकाणी गोड सत्कार करण्यात येतोय. मी विनंती करतोय संतोष दादा यादव यांच्या शुभ हस्ते हा गोड सत्कार करण्यात येतोय. तसेच मी विनंती करतोय जॉन्टीदा सागर राणे हा सत्कार करतील. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य एक गोड असं व्यक्तिमत्व अर्थातच समाधान दादा काळे ह्यांचा देखील या ठिकाणी गोड सत्कार करण्यात येतोय. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत. आपण ऐकतोय पाहतोय मानाची सन्मानाची अशी स्पर्धा अर्थातच फुलपाडा प्रीमियर लीग संपूर्णतः असोसिएशन मेंबर सातत्याने आज आपण पाहायला गेलं तर वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन आणि बॉक्स क्रिकेटला एक वेगळं शिस्त लावण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे असे संपूर्णतः आमची असोसिएशन टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. समाधान दादा काळे असतील, ऋषीदादा देसाई, दिलीप शर्मा, सोनूबाई ह्या सर्वांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. 24 चेंडूंचा खेळ, 30 धावांचं आव्हान हे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 2 सलामीवर बॅटर आहेत. एकीकडे निखिल आहे, दुसरीकडे जयेश बनसोडे आहे. एक मोठा फॅन बेस सातत्याने आपण पाहतोय असा खेळाडू जयेश बनसोडे आहे. फुलपाडा नगरीची आन बान शान ज्या खेळाडूकडे पाहतोय सुयोग खांडेकर लगातारच्या 3 विकेटसाठी आशू पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. धावेंचा श्रीगणेश केला जातोय. दुर्गेश आहे गोलंदाजी मार्कवर. दुर्गेश कष्ट पैलू असा खेळाडू सातत्याने ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. जयेश बनसोडे पहिल्या 2 मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर अफलातून खेळी. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा पंच दर्शवत आहेत +4 अर्थातच 1+4 5 धावा फ्लाइंग स्टार्ट. जयेश बनसोडे आहे. अरे किसने कहा तुझे तू इस मैदान में मेहमान बनकर आया कर. किसने कहा तुझे तू इस मैदान में अनजान बनकर आया कर. अरे राजा है तू इस खेल का. तू जब भी इस मैदान में आएगा इन दर्शकों के लिए हमेशा राजा बनकर आया कर. पुन्हा एकदा पंच डिक्लेअर. सिंगल धाव धावफलकात ऍड. बॅटची कडा आहे.
2 चेंडूंचा खेळ, फ्लाइंग स्टार्ट, 7 धावा धावफलकावर. 24 चेंडूंचा खेळ, 30 धावांचं आव्हान धावफलकावर आहे. पुन्हा एकदा प्रयत्न दुसरीकडून निखिल देखील करतोय यावेळेला. निखिल नक्कीच जयू यावेळेला काहीतरी कान मंत्र देतील. काही गरज नाही, आतापर्यंत आपण सन्मानजनक परिस्थितीमध्ये आहोत. आक्रमण हल्ला दोन्हीकडून करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू नक्कीच सिंगल धाव. पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. 4 चेंडूंचा पहिला खेळ, 8 धावा धावफलकावर आहेत. एक मानाची सन्मानाची. कालचे 3 दिवस आपण पाहायला गेलं तर वसी विरार चॅम्पियन ट्रॉफी होती. ह्या चॅम्पियन ट्रॉफीवर 3ऱ्या सीझन मध्ये साई श्रद्धा नाव हे कोरलं गेलंय. पाचच्या 2 दिवसापासून खऱ्या अर्थानं जे जेवण आपल्याला स्पॉन्सर केलेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय, असे आदरणीय सन्माननीय अक्रम खान यांचा देखील एक गोड सत्कार ह्या स्पर्धेच्या वतीनं करण्यात येईल. सन्माननीय अक्रमदादा खान यांचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार हा करण्यात येतोय. अतिथी देवा भव ही आमची भारतीय संस्कृती आणि ह्या संस्कृतीचा खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय फुलपाडा. संपूर्णतः PPL आज अगदी वातावरण आपण पाहायला गेलं तर क्रिकेटमय वातावरण आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह, विजय सावंत एक उत्कृष्ट असा खेळाडू, जीवदानी माऊली संघाचा कर्णधार आणि यांच्या शुभ हस्ते हा गोड सत्कार करण्यात येईल. सन्माननीय अक्रम खान यांचा ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह तसेच एक तुळशीचं रोपटं देऊन झाडे जगवा, झाडे लावा आणि झाडे जगवा असा हा एक संदेश देण्यात येतोय. आणि एक गोड सत्कार ह्या स्पर्धेच्या वतीनं सन्माननीय अक्रम खान दादा यांचा देखील या ठिकाणी करण्यात येतोय. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. 24 चेंडू 30 धावांचं आव्हान आहे, परंतु धावफलकावर आतापर्यंत 11 धावा आहेत. सिद्धांत वारंग यांच्या आई किरण वारंग यांचं देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. यस, थँक्यू. मुख्य मंचावर आपण पाहतोय संपूर्णतः आज फुलपाडा नगरीतील महिला वर्ग. आज फुलपाडा नगरीमध्ये संपूर्णतः क्रिकेटमय वातावरण आहे. आज खरं तर नगरीमध्ये उत्साह आहे, जोश आहे, जल्लोष आहे, सर्व काही आनंदित असं वातावरण आपण पाहतोय. पहिला गडी बाद जयेश बनसोडेच्या खेळाला लागतोय. यावेळेला पूर्ण विराम येतोय पुन्हा एकदा डीजेच्या दिशेनं. नावाला पाहिजे आला रे आला चकडेवाला, आला रे आला चकडेवाला ना बसून चकड्यामध्ये, दादा बसून चकड्यामध्ये. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये, जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. मयूर नवीन फलंदाज. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ आहे, 15 धावा आहेत. आता येणारे 15 आहेत. आता येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये 15 धावा आहेत. या होतील का? ती येणारी काळ वेळ दर्शवेल नक्कीच. पुन्हा एकदा वैयक्तिक खातं खोललं जात आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड, 16 धावा ह्या धावफलकावर.
17 धावा. धावफलकावर 1 टू गो. शेवटच्या चेंडूवर सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावर 18 धावा. सिद्धांत वारंग यांच्या आई अर्थातच किरण वारंग आताच गव्हर्नमेंट सर्वळ आहेत स्वतः. किरण वारंगताई आई इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये होत्या आणि आताच निवृत्त होऊन खरं तर काही महिन्यां अगोदर आज आपण पाहतोय मॅचचा आनंद घेत असताना ह्याच फुलपाडा नगरीमध्ये एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा. पर्व तिसऱ्या ह्या स्पर्धेचं PPL फुलपाडा प्रीमियर लीग टॉप 3 मध्ये जाण्यासाठी चालणारी लढत आपण पाहतोय. मुख्य आलेल्या मान्यवरांचा नक्कीच या ठिकाणी सत्कार केला जातोय. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळतोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय 19 धावा ह्या धावफलकावर आहेत. सुयोग खांडेकर ह्यांच्यासाठी पारितोषिक आहे. आशिष पाटील यांच्याकडून हॅट्रिक बॉल साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. एक तेरे तो मेरे, परंतु ह्या वेळेला चुकी विजू करतोय. नक्कीच चांगला चेंडू होता. टिच्चून मारा केला होता परंतु थोडासा फंबल. यष्टीरक्षक विजू यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न निखिल यांचा राहिला होता. निर्धाव चेंडू येतोय. प्रेशर आहे, दबाव आहे. आता येणारे 8 चेंडू 8 धावा. सामना कंपल्सरी चेस आहे. सुपर 3 मध्ये कोणता संघ जाणार? 2 संघ आहेत. एकीकडे प्ले बॉईज आहे, दुसरीकडे जीवदानी माऊली आहे. दोन्ही संघ आतापर्यंत ह्या स्पर्धेत अतिशय शानदार खेळ दाखवलाय. परंतु आता इथून थोडीशी एक्स्ट्रा मेहनत करावी लागेल. इथून थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट टाकावे लागेल. आतापर्यंत ह्या स्पर्धेत कमावण्यासारखं सर्व काही केलंय. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. चौकार येतोय. शेवट गोड कुठेतरी. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली. धन्यवाद धन्यवाद डीजे. एकीकडे स्मित हास्य आहे, दुसरीकडे हताश आहेत, चेहरे आहेत, निराश आहेत. आणि क्रिकेट हा खेळच असा आहे, कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावं लागतं. कारण क्रिकेट ह्या खेळामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं. ही सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत आहे. आता मॅचचे इक्वेशन काय आहे आमची मुख्य स्क्रीन देखील यावेळेला दर्शवतंय. येणारे 6 चेंडू 3 धावा ह्या धावफलकावर लगावायचे आहेत. परंतु अशा धावा देखील बऱ्याच वेळा डिफेंड होत आहेत. क्रिकेट ह्या खेळामध्ये अशक्य असं काही नसतं. विपुल आहे, विपुल थोडीशी एक्स्ट्रा मेहनत करावी लागेल. इक्वेशन पाहायला गेलं तर पारड थोडंसं प्ले बॉईज संघाच्या बाजूने झुकतंय. बॅफुटला येतोय, ढकलण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, थोडासा फंबल. कॉम्बिनेशन फील्ड. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. आता येणारे 5 आहेत. 5 मध्ये 2.
5-2चं इक्वेशन आहे. दुसरीकडे सन्नाट आहे. एक आशाभूत नजरेनं नक्कीच हा सामना पाहत असेल. 24-30चं इक्वेशन होता, परंतु सामना थोडासा एकतर्फा राहिला. पुन्हा एकदा फंबल, पुन्हा एकदा चुकीला. क्रिकेट ह्या खेळामध्ये माफी नाही. 2 वेळा चुकी घडली जाते, संधी येते, त्या संधीचं सोनं करता येत नाही. आता हा सामना थोडासा अजून एकतर्फा झुकतोय. 6-3चं इक्वेशन होता, आता 4-1 आहे. 4-1 अटॅकिंग फील्ड, सर्व काही सजवलं जात आहे, सर्व काही झोकून दिलं जात आहे, परंतु सामना फिनिश, सामना खल्लास. MS धोनी स्टाईल मध्ये सामना फिनिश केलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम प्ले बॉयज अँड हार्ड लक टीम. जीवदानी बोलली जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. तुझी केली मोठी न जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. थँक्यू डीजे. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, ज्या खेळाडूचा खेळ राहिला अतिशय प्रभावित करणारा. 6 चेंडू 5 धावा खर्ची पडला आणि वैयक्तिक 11 चेंडू 12 धावेंचा फ्लातून खेळ करत असताना सामना फिनिश केला. तो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर निखिल. आलेल्या संपूर्णता विनिंग 3 कॅप्टन, टॉप 3 मध्ये दाखल होणारे संघाचे 3 कर्णधार आपण मैदानाच्या